सर हा बंद होऊन गेली होती का सर मीटिंग? नाही. आता बघ, फोर्स बिटवीन टू पॅरलल करंट्स अँड एम्पियर. तर दोन पॅरलल करंट्स आहेत आणि एम्पियरची डेफिनेशन आपल्याला शिकायची. ही खूप इम्पॉर्टंट थिअरी आणि खूप इझी थिअरी आहे. आता तुम्ही आता याच्या पहिले थोडा टाइम पहिले आपण एक थिअरी शिकले होते, ज्याच्यात काय शिकले होते की एखादा वाहक तार असेल, ओके, त्याच्यामधून जेव्हा करंट पास होतं तर तेव्हा त्याच्या आजूबाजूच्या विस्तारात काय निर्माण होतं? मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं, बरोबर. आणि त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर दुसरा वाहक तार आला ज्याच्यातून करंट पास होत असेल तर त्या दुसऱ्या वाहक तारमुळे त्याच्यामुळे त्या मॅग्नेटिक फील्डमुळे बळ लागतं. समजलं? जसं की मला जर याला स्टेप बाय स्टेप दाखवायचं असेल तर समजून घ्या, हा एक वाहक तार आहे ज्याच्यातून करंट किती पास होतोय? I. ओके, मग त्याच्यापासून समजा काहीतरी डी अंतर आहे. किती अंतरावर? डी अंतरावर कोणता तरी बिंदू आहे. तर त्या बिंदूवरचं मॅग्नेटिक फील्ड, तर मी त्याला काय लिहून देईल? BA लिहून देईल. ओके, मग किती याचं करंट I पास होते डी अंतरावरचं मॅग्नेटिक फील्ड. सूत्र येतं μ0 IA अपॉन 2 पाय डी. हे सूत्र आहे, आपण शिकले होते कोणत्या ह्या चॅप्टरला. आपण याचा पहिले बायोट सावर्ट नियम होता ना, त्याच्यानंतरची एम्पियर सर्किटल नियमची पहिलीच थिअरी होती, त्याच्यात हे शिकलो होतं आपण की एखादा वाहक तारपासून डी अंतरावर असणाऱ्या बिंदूवरचा एखादा बिंदू असेल तर त्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड किती असेल. ओके, आता इथं मॅग्नेटिक फील्ड आलं. आता ते मॅग्नेटिक फील्ड आत असेल किंवा बाहेर असेल ते आपण उजव्या हाताचा अंगठ्याच्या नियमने शिकू. जर करंटच्या डायरेक्शन मध्ये अंगठा ठेवला, समजा या दिशेत अंगठा ठेवला तर बोटा असे वळतील, म्हणजे इकडे मॅग्नेटिक फील्ड बाहेर येणाऱ्या दिशेत असेल हे BA मॅग्नेटिक फील्ड, आणि इकडच्या बाजूला ते आत जाणाऱ्या दिशेत असेल. ओके, तुम्ही चेक करू शकता. करंट ज्या दिशेत जाते ना त्या दिशेत अंगठा ठेवा, उजवा हाताचा अंगठा, तर तुमचे बोटा असे वळतील. ओके, तुमची जी बोट आहेत तुमच्या करंटच्या डायरेक्शन मध्ये जर तुम्ही अंगठा ठेवला ना तर तुमचे बोट असे वळतील. म्हणजे ही जी लूप आहे तुमच्यावाले सेंटर लूप, समजून घ्या, वाहक तार याच्यातून करंट पास होते. ते करंट जर असं पास होते ना तर तुमचे बोट असे जातील. मग त्या वाहक तारच्या वरच्या भागात जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते बाहेर येणार असेल आणि खालच्या भागाचं मॅग्नेटिक फील्ड आत जाणार असेल. असं इथून बाहेर येईल, इथं आत जाईल. मग इथं क्रॉस येईल आणि इकडे डॉट येईल, जे तुम्ही पाहू शकता इथं आकृतीमध्ये. तर हे लूपच्या ह्या बाजूचं मॅग्नेटिक फील्ड डॉट आहे, म्हणजे की बाहेर येत आहे आणि गोल फिरून परत कुठे जाईल? आत जाईल इथं. बरोबर, एवढं समजलं? ओके, आता इथं जे मॅग्नेटिक फील्ड आहे या एरियामध्ये, तिथं आपण एक दुसरा एक वाहक तार ठेवून दिला ज्याच्यातून करंट किती पास होता? IB. मग आता दुसरा वाहक तार ठेवला तर त्याच्यावर काय लागणार आहे? आता बळ लागेल. आता हा वाहक तार विद्युत चुंबकीय क्षेत्राला लंब आहे. चुंबकीय क्षेत्र तुमचा आत जात आहे आणि वाहक तार असा आहे. वाहक तार असा आहे, चुंबकीय क्षेत्र आत जात आहे, तर मग अँगल किती झाला? 90चा. समजा की ह्या वाहक तारची लांबी किती आहे? समजा एकम लांबीवर, या वाहक तारच्या L लांबीवर किती लांबी घेऊया वाहक तारची आपण? दुसरा जो वाहक तार ठेवलाय आपण त्याच्यातून करंट IB फ्लो होत आहे, बरोबर आहे. त्या लांबीवर किती करंट आहे? तिथं IB करंट फ्लो होतोय, बरोबर आहे. त्या लांबीवर किती L लांबीचा वाहक तार आहे. समजा खूप मोठा वाहक तार आहे, पण आपण फक्त M लांबीसाठी कन्सिडर करू. त्याची लांबी किती असेल? L लांबी. आता ह्या L लांबीवर ह्या मॅग्नेटिक फील्ड मुळे लागणारं बळ, ओके, कोणावर बळ लागणार आहे? B वाहक तारवर. कोणामुळे लागणार आहे? A वाहक तारच्या चुंबकीय क्षेत्रामुळे. मग किती असेल ते? तर करंट, आता बळचं सूत्र काय राहतं? एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर तुम्ही एखादा वाहक तार ठेवला करंट असणारा, तर त्याचं सूत्र काय आता? I L आणि B साइन थिटा. पण इथं साइन 90 बनणार आहे, कारण चुंबकीय क्षेत्र आत जात आणि वाहक तार असा आहे. तर तुम्ही समजू शकतात की असं काहीतरी आकृती आहे. ओके, पहा, मॅग्नेटिक फील्ड तुमचा असं जाताना वाहक तार तुम्ही असा ठेवलाय, तर याच्यातला अँगल किती बनवून देईल? 90चा अँगल बनवून देईल. सगळीकडे असं असेल मॅग्नेटिक फील्ड आणि वाहक तार असं, ही त्याची लांबी. तर ह्या मॅग्नेटिक फील्ड पण असं येईल ना त्याच्यावर असं. मग ह्या मॅग्नेटिक फील्ड मुळे त्याच्यावर काय लागणार आहे? लंब बळ लागेल त्याच्यावर, त्याच्या लांबीवर बळ लागेल. मग ते जे बळ लागेल त्याच्यामुळे किती बळ लागेल? ILB. बळ काय लागणार? तर त्याच्यातून मी करंट पास होतं, तर मग त्याच्यातून पास होणार करंट किती? IB. पण हे सूत्र येतं त्याच्यात. I करंट काय असतं? तर ज्या वाहक तारवर बळ लागतंय त्याचं करंट किती करंट आहे त्याच्याला? IB. ओके,
ज्या वाहकतावर बळ लागतं त्याचं करंट किती सर आहे? हा ए द्वारा बी वर बळ लागतंय ना, हा मी तेच विचारायचं एच्या होतं, ए द्वारा चुंबकीय बी वर क्षेत्रामुळे जो दुसरा वाहक तार आहे ज्याच्यात करंट आयबी पास होते त्याच्यावर लागणारं बळ, त्याच्यासाठी ILB हे कॉमन सूत्र आहे वाहक तारावर लागणारं बळचं. तर बी नंतर त्याची लांबी किती घेतली आपण एल लांबीवर लागणारं बळ, आणि कोणामुळे बळ लागतंय तर चुंबकीय क्षेत्र. कोणाचं चुंबकीय क्षेत्र इथं? तर ए वाहक तारचं चुंबकीय क्षेत्र, बी आहे. कोणत्या वाहक तारचं चुंबकीय क्षेत्र आहे? ए वाहक तारचं, जे किती आहे? बी. तर एवढं बळ लागेल. ओके, आता याच्यात किंमत टाकू. बीए ची किंमत माहिती आहे आपल्याला, म्यू 0 आई अपॉन 2 पाय डी. किती येईल? आय बी एल बीए, बी च्या जागेवर सॉरी त्याची किंमत म्यू 0 आय ए अपॉन काय 2 पाय डी. ओके, या फॉर्म्युला जर व्यवस्थित लिहिला आपण तर हा असा बनून जाईल. पहिले चुंबकीय क्षेत्र, ह्याच फॉर्म्युला आपण नीट लिहिलं इथं पुढे, असं येऊन जाईल फायनली म्यू 0 आय ए आय बी इंटू एल भागीला 2 पाय डी. हे फॉर्म्युला झाला कुठे? तर बळ लागतंय कोणावर? सेकंड करंट वर फर्स्ट मुळे लागणारं बळचा फॉर्म्युला झाला. आता डायरेक्शन ऑफ फोर्स, आता ह्या फोर्सची डायरेक्शन कोणती असेल? या कॅल्क्युलेशनचा फोटो काढायचा तर काढून घ्या एक वेळेस. आम्ही स्टेप बाय स्टेप गेलोय याच्यात पुरं. काढला का फोटो? मग मला पुढे समजायचं आहे. हो सर. पहा आता याच्यात, आता फोर्सची डायरेक्शन नक्की करू आपण. ओके, कशा एकदम डायरेक्शन असेल तर पहा, तुम्हाला जर एक आकृती समजवली मी तर लाईक दिस. पहा, हे तुमचा वाला वाहक तार आहे, असा घेतला त्यांनी वाहक तार, आणि मॅग्नेटिक फील्ड असं त्याला लंब. मग आपल्याला लेंथ कडून मॅग्नेटिक फील्ड करे, कारण की फोर्सचा जो फॉर्म्युला राहतो ना तो आय एल क्रॉस बी असतो. मग ही एल आहे आणि हे बी आहे. मग तुमचा स्क्रू कसा फिरेल? असा एल कडून बी कडे. तर असा फिरवणार तर कुठं जाईल तो? आत जाईल, असा असं जाईल ना आत. म्हणजे या तिसऱ्या डायरेक्शन मध्ये तुमचा फोर्स लागेल, इकडच्या डायरेक्शन मध्ये टुवर्ड्स ए. म्हणजे की हा जो ए वाहक तार आहे ना त्याच्या बाजूने फोर्स लागेल तुमचा या दिशेत, ज्या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता. ओके, कदाच माझी आकृती तुम्हाला उलटी दिसत असेल, माझा फेस, त्याचं रिझन आहे की हा फ्रंट कॅमेरा आहे म्हणून. ओके, तर पाहू शकता तुम्ही की एल कडून बी कडे जाऊ तो स्क्रू आपला असा फिरेल. ओके, आणि असा स्क्रू फिरेल म्हणजे तो आत जाईल. आत जाईल म्हणजे कुठे जाईल तो? असा तिसऱ्या दिशेत. मग तुमचा फोर्स कुठे जाणार आहे तर पाहू शकता तुम्ही इथं आकृतीमध्ये, जस्ट सी इन द फिगर. आकृतीमध्ये दर्शवा तुमचा पहा मॅग्नेटिक फील्ड असेल आणि ही लेंथ असेल, तर इकडून असं जाणार तुम्ही. स्क्रू जेव्हा असा फिरवणार तुम्ही तर तो असा जाईल पुढे असा. ओके, मग ह्या दिशेत तुमची फोर्स असेल टुवर्ड्स कुठे? कोणाकडे? तर जो पहिला पहा ए मुळे बी वर फोर्स लागतंय, पण त्या फोर्सची डायरेक्शन कोणाकडे असणार आहे? ए कडे असणार आहे. हा, या साईडला लागणार ना सर बळ? कोणत्या साईडला? त्याच्या विरुद्ध साईडला. तुम्ही तर या साईडला सांगितलं. कोणत्या साईडला? तुला मी काय बोललो, माझा फ्रंट कॅमेरा आहे तर त्याच्याने इमेज उलटी दिसत असेल तुम्हाला. अरे इथं चेक कर ना तू, एवढं सगळं सोड ना. पण ही लांबी आहे, ज्या दिशेत करंट पास होतं त्या दिशेत लांबी घ्यायची राहते. करंट असं पास होते तर लांबी आपल्याला अशी घ्यावी लागेल याच्यात, बरोबर, या दिशेत. आणि मॅग्नेटिक फील्ड असं आहे, मग इकडून असा स्क्रू फिरव लांबीकडून मॅग्नेटिक फील्ड कडे, तर स्क्रू कसा जाणार आहे? आडवा फिरवायचा आहे असा.
मध्ये जाणार सर. मध्ये जाणार ना याच्याकडे. हा हे दिसतंय फोर्सची डायरेक्शन. तर समजलं ए च्या मॅग्नेटिक फील्ड मुळे बी वर लागणारं बळ कोणाकडे असेल? ए कडेच असणार आहे. कळलं? ए वाला हा ए जो वाहक तार आहे ज्याच्यातलं करंट किती आहे? आय ए. ओके, आय ए करंट मुळे जे मॅग्नेटिक फील्ड इथं प्रोड्यूस झालं बी ए, त्या मॅग्नेटिक फील्ड मुळे याच्यावर जे बळ लागतं बी वर, ओके, त्या बळाची दिशा कोणाकडे असणार आहे? ए कडे असणार. अंडरस्टँड? हे पहिलं समजलं. आता मी व्हाईट बोर्डवर दुसरी आकृती समजवतो तुम्हाला. दुसरं इथं एकच समजवलं तुमच्या बुक मध्ये, पण मी दोघं शिकवतोय. आता काय असणार आहे? आपल्याकडे वाहक तार बी ए वाला झालं. आता पहा वाहक तार ए मधून बी करंट पास होतोय, वाहक तार बी मधून बी करंट पास होतोय. वाहक तार बी मधून करंट पास होतं तर त्याचं बी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल का नाही होणार? त्याचं बी करंट आहे तर मॅग्नेटिक फील्ड तर बनणारच आहे. त्या मॅग्नेटिक फील्ड मुळे आता त्याचं मॅग्नेटिक फील्ड कसं असणार आहे? तर इकडे तुमचा अंगठा असेल या दिशेत, तर तुमचं मॅग्नेटिक फील्ड इकडे बाहेर येणाऱ्या दिशेत असेल आणि इकडे आत जाणाऱ्या दिशेत असेल. मग ह्या तार पासून डी अंतरावरच, किती अंतरावर घेऊ आपण? डी अंतरावर. आता डी अंतरावर मॅग्नेटिक फील्ड शोधू आपण. मग ह्या तार पासून कोणत्या बी दोन पॉईंट मधलं डी अंतरावर, किती बी, इथून जर तुम्ही घेतलं, इथून डी अंतर घ्या, कुठून बी डी अंतर घ्या, ते सारखंच येणार आहे. तेवढ्या सगळ्या बिंदूंवर मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे? सारखंच. मग किती असेल त्याचं मॅग्नेटिक फील्ड? तर कोणत्या तारचं आहे? बी तारचं मॅग्नेटिक फील्ड डी अंतरावर किती येईल ते? म्यू झिरो आय बी. करंट किती त्याचा? आय बी भागीला काय येईल? डिस्टन्स 2 पाय डी. एवढं मॅग्नेटिक फील्ड झालं. आता ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण काय केलं? कुठं असेल ते? तर बाहेर येणाऱ्या दिशेत असेल. हा, कारण ह्या बाजूचं तारच्या वरच्या बाजूचं मॅग्नेटिक फील्ड बाहेर येणाऱ्या दिशेत असेल, तारच्या खालच्या बाजूचं मॅग्नेटिक फील्ड आत जाणाऱ्या दिशेत असेल. या डी अंतरावर. हा, त्या आकृतीमध्ये खालच्या दिशेत जाणाऱ्या याच्यामध्ये घेतलं ना ते वाहक तार. तो वाहक तार वरचा होता ना, ए वाहक तार मुळे बी वर घेतलं होतं तेव्हा. आता मी बी मुळे ए वर घेतलं. समजलं? मग आता काय करू आपण? हे मॅग्नेटिक फील्ड मध्ये इथं कोणतं मॅग्नेटिक फील्ड आहे? बी ए मॅग्नेटिक फील्ड आहे आता या एरियात. आता ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक वाहक तार ठेवला आपण. कोणता? ए वाहक तार राहिला, ज्याच्यात करंट किती पास होतोय? आय ए. किती करंट पास होतो त्याच्यामधून? आय ए. तर त्याची लेंथ घेऊ आपण एल. त्याची बी किती लेंथ घेऊ? एल लेंथ घेऊ. त्या एल लेंथ वर लागणारं बळ. आता पहा हा एल असा आहे, मॅग्नेटिक फील्ड बाहेर येतं, तर ते दोघं एक दुसऱ्याला लंबच असणार आहेत परत. ओके, एल सीधा सीधा आहे आणि मॅग्नेटिक फील्ड बाहेर येईल, तर दोघांमध्ये अँगल कितीचा बनणार आहे? 90चाच बनणार आहे. ओके, मग तेव्हा ह्या सॉरी इथं बी ए नाही येणार, इथं बीबी ला, सॉरी इथं लिहिण्यात मिस्टेक झाली माझा. इथं बीबी लिहू आपण. बीचं मॅग्नेटिक फील्ड आहे ना. आता ह्या ए तारवर लागणारं बळ, त्याला काय लिहू आपण? कोणामुळे बळ लागतंय? कोणावर बळ लागतंय? ए वर. कोणामुळे? बी मुळे. त्याला एफ बी ए बी लिहू आपण. एफ ए बी इज इक्वल टू काय येईल? परत आय एल बी फॉर्म्युला. आता करंट कोणाचं आहे? कोणावर लागतंय बळ? ए वर. तर ए चं करंट, लांबी पण ए ची घ्यायची, मॅग्नेटिक फील्ड कोणाचं घ्यायचं? बी चं. ओके, काय आलं? आय ए एल बी किती आपल्याकडे? म्यू झिरो आय बी अपॉन 2 पाय डी. ओके, मग फायनली आपल्याकडे जो टोटल फोर्स आहे तो किती होऊन जाईल? म्यू झिरो आय ए आय बी एल अपॉन 2 पाय डी. आता काय दिसतंय तुम्हाला? दोघं फोर्स किती आले? हे एफ ए बी, बी मुळे ए वर लागणारा बळ, आणि एफ बी ए जो होता तो बी एवढाच फोर्स होता. हे कशात होतं? ए मुळे बी वर लागणार बळ. तर दोघं फोर्स पहा कसे आले? सेम आले. दोघं फोर्स इक्वल आहेत. बट प्रॉब्लेम काय होती? जेव्हा ए मुळे बी मध्ये लागणारा बळ कोणत्या दिशेत होतं? ह्या दिशेत होतं. एफ बी ए ह्या दिशेत होतं तुमचं एफ बी. आणि राहिलं ए मुळे बी मध्ये लागणार बळ. आता हे बळ कसं येईल? तर पहा, परत मी आकृती दाखवतो. तर पहा इथं जे आहे तुमचं मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे पहा हा वाहक तार असा आहे आणि तुमचं मॅग्नेटिक फील्ड वरच्या दिशेत आहे असं. मग एल कडून बी कडे स्क्रू फिरवा,
तर हा बाहेरील स्क्रू उलट्या दिशेत फिरेल. म्हणजे बाहेरील म्हणजे कुठे जाईल तो इकडच्या बाजूला. जसा हा स्क्रू इकडच्या बाजूला जात होता ना असा, हा स्क्रू इकडच्या बाजूला येईल. पहा ही आकृती तिरकस आहे. तुम्ही तिरकस स्क्रू फिरवायचा आहे तुम्हाला एल कडून बी कडे. ओके, नाहीतर असं नका म्हणजे सर की हे वरून इकडे फिरवतोय हा तर इकडे कुठंतरी जाईल. 3D व्ह्यूज विचार करायचा. 3D म्हणजे काय, असा वाहक तार आडवा आहे आणि त्याच्यावर उभं मॅग्नेटिक फील्ड आहे. तर आडवा वाहक तारून उभं मॅग्नेटिक फील्ड जेव्हा जाईल, ऍक्च्युली मी तुम्हाला दाखवू शकतो बट तुम्हाला किती समजेल असं आहे. हा तिरकस वाहक तार आहे आणि मॅग्नेटिक फील्ड असं बाहेर येत आहे. तर जेव्हा तुम्ही इकडून स्क्रू फिरवणार एल कडून बी कडे, तर स्क्रू कुठे जाईल, असा जाईल. एल टू बी जर फिरवला तुम्ही तो स्क्रू असा जाईल, आणि इकडून जर फिरवला तर तो बाहेर येईल असा. कुठून बी फिरवा, इकडून फिरवणार तर असा जाईल तो, आणि इकडून फिरवणार तर असा येईल. मग येईल तो ह्याच दिशेत. बरोबर, म्हणजे तुमचं मॅग्नेटिक फील्ड जसं एफ बी ह्या दिशेत आहे, तसं जे सेकंड मॅग्नेटिक फील्ड आहे, सॉरी मॅग्नेटिक फोर्स, सेकंड फोर्स, तो कोणत्या दिशेत असणार आहे, असा एफ ए बी. मग हे अशा प्रकारचे फोर्स काय राहतात, कोणत्या टाईपचे राहतात, आकर्षित का अपाकर्षित प्रकारचे, एक दुसऱ्याच्या जवळ येणारे फोर्सेस. कोणत्या टाईपचे राहतात सांगा, आकर्षित का अपाकर्षित. तर तुम्ही ह्या फोर्स वरून असं जर तुम्ही वेक्टर फॉर्म मध्ये लिहिणार यांना, तर तुम्ही असं लिहू शकता, तर वेक्टर ए बी एफ ए बी इज इक्वल टू काय असणार आहे, मायनस वेक्टर एफ बी. म्हणजे हे जे दोघं फोर्स आहेत, म्हणजे की तार ए मुळे तार बी वर लागणार किंवा करंट बी मुळे करंट ए वर लागणारा फोर्स, हे दोघं इक्वल असतील बट ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असतील, जेव्हा ते दोघं करंट एकाच दिशेत फ्लो होतील. पण दोघं करंटची डायरेक्शन एकच आहे, दोघं समांतर आहेत दोघं करंट तेव्हा. पण जर प्रति समांतर राहिले, जसं की एक करंट असं जात आहे आणि दुसरं करंट असं जात आहे, तर हे जे फोर्सेस असतील हे कसे असतील, हे आता अट्रॅक्टिव्ह नाही राहणार, हे रिपल्सिव्ह बनून जातील. म्हणजे हा फोर्स असा जाईल आणि हा जो फोर्स आहे तो असा जाईल, एक फोर्स. म्हणजे याच्यामुळे याचा लागणार जे बळ असेल ना, ते अशा प्रकारचं असेल, एफ बी ए बाहेर जाणार दिसेल. आणि हा तार ए आणि हा तार बी. तर तार ए चं करंट असं आहे आय ए, आणि तार बी चं करंट काय आय बी असेल. ओके, मग याच्यामुळे ह्या तारमुळे याच्यावर लागणार जे बळ असेल त्याचा फोर्स इकडे जाईल, आणि ह्या तारमुळे याच्यावर लागणार बळ असेल त्याचा फोर्स कुठे जाईल, एफ ए बी, एक दुसऱ्याचा ऑपोजिट डायरेक्शनला जातील. म्हणजे हा प्रश्न एमसीक्यू मध्ये खूपदा येतो एक्झाम मध्ये, एमसीक्यू किंवा एका मार्कात येऊ शकेल. जेव्हा दोन समांतर वाहक तार आहेत आणि त्याच्यातलं करंट दोघांचं एकाच दिशेत असेल, तर बळ कोणतं असेल, आकर्षित का अपाकर्षित. तर दोघं जर एकाच दिशेत असतील करंट, तर बळ आकर्षित प्रकारचं असेल, आणि दोघं जर परस्पर विरुद्ध दिशेत करंट असतील समांतर तार मधले, तर बळ काय असेल, अपाकर्षित प्रकारचं असेल. गॉट इट? एनी डाउट्स? सर अजून सर समजाव ना सर, अजून एक साथ. काय समजू, एकच तेरी तुला 3 रीतीने समजवली. अहो सर आवाज अटकतोय नुसता. अरे यार तुझ्या नेटवर्कला प्रॉब्लेम असेल. आता मी परत बी समजेल तरी तो प्रॉब्लेम येणारच तुला. मग तुला बेस्ट वे की तुझ्या रेकॉर्डिंग ऐकशील तेव्हा समजतो, तर तुला लगेच समजून जाईल. समजलं? ओके, मग आता याच्यानंतर दिस रूल इज ऑपोजिट टू दॅट, फाइंड वी इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, आणि हे इलेक्ट्रोस्टॅटिकचा जो रूल होता, इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे की स्थिर विद्युतचा जो रूल होता, त्याच्यात काय होतं की जो दोन समान विद्युत भार राहिलं तर अपाकर्षण होतं, आणि दोन विसमान विद्युत भार म्हणजे असमान विद्युत भार राहिलं तर काय राहतं, आकर्षण. त्याचं एक्झॅक्टली उलट येतं. इथं काय आहे, जर दोन करंट समान दिशेत एकाच दिशेत फ्लो होत आहे तर आकर्षण होईल, आणि जर विरुद्ध दिशेत फ्लो होत असतील करंट एक दुसऱ्याच्या, तर त्याच्यात काय होईल, अपाकर्षण होईल. हे त्याला एकदम उलट आहे. क्लिअर? आता एकम लांबीतीत बळ, एकम लांबीतीत बळ म्हणजे काय, तुम्हाला जी ही लेंथ आहे या फोर्स मध्ये, त्या लेंथला छेद मध्ये घेऊन द्यायचं बळचा. तुमचा फॉर्म्युला किती बनेल, म्यू 0 आय ए आय डी अपॉन 2 बाय बी. मग एकम लांबीतीत लागणारं बळ एफ बी इज इक्वल टू म्यू 0 आय ए आय डी अपॉन 2 पाय डी. आणि फॉर्म्युला खूप सिंपल आहे, म्यू 0 दोघं करंट्स भागीला त्या दोघांमधलं अंतर. ओके, अबाव एक्सप्रेशन इज यूज टू डिफाइन एम्पियर. मग हे जे वरचं एक्सप्रेशन आहे, एक्सप्रेशन म्हणजे काय, हे सूत्र ते कशासाठी वापरलं जातं, एम्पियर करंटची डायरेक्शन, करंट समजण्यासाठी. हे करंट म्हणजे काय असतं, ते 1 एम्पियर म्हणजे काय तर समजून घ्या. 1 एम्पियर म्हणजे काय असेल की दोन वाहक तार आहेत. आता पण याच्यात 1 एम्पियर म्हणजे काय असतं ते समजायचं आपल्याला. आता बघा याच्यात आहे की दोन वाहक तार आहेत,
तर त्या दोघांमधलं करंट केव्हा 1 एम्पियर असेल हे आपल्याला साबित करायचं आहे. दोघांमध्ये करंट फ्लो होतोय, एकचं IA करंट आणि एकचं IB करंट आहे. ओके, आता ह्या दोघं वाहक तारमधली लांबी जी घेऊ आपण ती 1 मीटर घेऊ. समजा की दोघं वाहक तारमधली लांबी किती घेऊ, 1 मीटर घेऊ, बरोबर. आणि जेव्हा त्या दोन वाहक तारमधली लांबी 1 मीटर असेल, बरोबर आहे, आणि तेव्हा जर त्यांच्यामध्ये लागणारं बळ समजून घ्या की त्यांच्यामध्ये एकम लांबी दीठ किती, एकम लांबी दीठ म्हणजे एल पण किती घेऊन घेऊ आपण, 1 मीटर. एल पण किती घेणार आहे, 1 मीटर. दोन वाहक तार जे एक दुसऱ्याला समांतर आहेत आणि त्यांच्यामधलं एक दुसऱ्याला समांतर करंट पास होते त्या दोघांमधून. ओके, दोघे एका दिशेत एक दुसऱ्याला समांतर करंट पास होते आणि त्या दोघांमधली लांबी जर 1 मीटर असेल, दोन वाहक तार मधली लांबी 1 मीटर असेल, तर त्याच्या एकम लांबीत लागणारं बळ जर 2 गुणिले 10⁻7 न्यूटन असेल, त्या दोन वाहक तार मध्ये एकम लांबीदीठ लागणारं बळ जर 2 गुणिले 10⁻7 असेल, तर याचा अर्थ काय असेल, त्या दोघं वाहक तार मधून पसार होणारं करंट किती असेल, 1 एम्पियर असेल. किती असेल पसार होणारं करंट, 1 एम्पियर. आता हे कसं साबित करतो मी पहा, हे एवढंच बळ का घेतलेलं आहे. तर पहा ह्या फॉर्म्युला आहे, याच्यात किंमत टाकू आपण. म्यू ची किंमत किती आहे, 4 पाय इंटू 10⁻⁻7, बरोबर. ही म्यू ची किंमत आहे. करंट किती आहे, IA बरोबर 1 एम्पियर. आपल्याला 1 एम्पियर साबित करायचं, 1 एम्पियर असेल. ओके, तर 2 पाय आणि इथं डी किती घ्यायचं आपल्याला, त्याच्या मधलं अंतर ते बी 1 एम्पियर घ्यायचं, हे डी अंतर आहे. ओके, आणि एकम लांबी दीठच घेतलेलं आपण, म्हणजे छेद मध्ये 1 मीटर येणार आहे इथं, बरोबर. मग हा पाय कॅन्सल, हा पाय कॅन्सल, बे 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 दुने 4. किती आला फोर्स, 2 गुणिला 10⁻⁻7 न्यूटन पर मीटर आहे ऍक्च्युअली. हे सूत्र पहा, एकम लांबी दीठ फोर्स वाला सूत्र आहे आणि इथं लांबी मल्टिप्लाय केले तर फोर्सचं सूत्र होऊन जाईल. समजलं. म्हणजे याचा अर्थ जर दोन वाहक तार एक दुसऱ्याला समांतर आहेत आणि त्यांच्यामधलं अंतर 1 मीटर असेल, तर त्याच्या एकम लांबी दीठ लागणारं बळ जर एवढं असेल, तरच तुमचं उत्तर 1 एम्पियर येऊ शकतं ना इथं, नाही तर येऊ शकतं का कोणत्याही केसमध्ये. ओके, पॉसिबल नाही आहे. दोन वाहक तार आहेत, दोघांमधून समान करंट पसार होतोय. काय घ्यायचं, लिहायचं, व्यवस्थित लिहायचं, दोघांमधून पसार होणारा करंट समान असेल. ओके, आणि जर त्यांच्या एकम लांबीत लागणारं बळ, तो दोघं 1 मीटर लांबीने सेपरेटेड आहेत, दोघांना 1 मीटर लांबीने आपण सेपरेट केलेलं आहे, तेव्हा त्यांच्यामध्ये लागणारं एकम लांबीत लागणारं बळ जर 2 गुणिले 10⁻7 न्यूटन असेल, तर आपण म्हणू शकतो की त्या दोघं वाहकांमधून पसार होणारा करंट किती असेल, 1 एम्पियर असेल. आणि डाउट्स, एम्पियरचे डेफिनेशन समजले पाहिजे, लिहिलेले आहे. एम्पियर इज द व्हॅल्यू ऑफ दॅट स्टेडी करंट विच when maintained in each of two very long straight and parallel conductors of negligible cross section and is placed on the meter apart in a vacuum. म्हणजे ते दोघांना आपण काय, एक खूप लांबे स्ट्रेट सरळ आणि समांतर वाहक तार आहेत की ज्यांचा आडछेदचा एरिया एकदम 0 असेल, नाहीचा बरोबर असेल, म्हणजे खूप बारीक वाहक तार आहेत आणि प्लेस 1 मीटर अपार्ट फ्रॉम इन अ व्हॅक्यूम. म्हणजे व्हॅक्यूम का लिहिलेलं आहे, तर μ0 साठी. कुठे ठेवलं तुम्ही, तर शून्य अवकाशात ठेवलंय किंवा मग नॉर्मल याच्यात ठेवलेलं आहे तुम्ही, की त्यांच्यामधली लांबी किती असेल, 1 मीटर असेल. तर वुड प्रोड्यूस इच ऑफ दिस कंडक्टर्स अ फोर्स इक्वल टू, की दोघं कंडक्टर्स एक दुसऱ्याला किती फोर्स बनवतील, तर 2 गुणिले 10⁻7 न्यूटन पर मीटर फोर्स त्यांच्या लेंथवर लागत असेल, तर तेव्हा आपण असं म्हणू शकू की त्यांच्यातलं पसार होणारा करंट किती असेल, एम्पियरचं असेल, म्हणजे की 1 एम्पियरचं करंट असेल. आणि 1 एम्पियर करंट पसार होत आहे, समजा 1 एम्पियर करंट 1 सेकंड मध्ये पसार होत असेल, तर याचा अर्थ त्याच्यामधून पसार होणारा चार्ज किती असेल, 1 कुलम असेल. आपल्याला माहिती I इज इक्वल टू काय होतं, Q/T येतं. मग एखाद्या वाहक तार मधून जर 1 एम्पियर करंट पास होतोय एका सेकंड मध्ये, याचा अर्थ Q इज इक्वल टू ID लिहू शकतो आपण. ओके, मग वाहक तार मधून एका सेकंड मध्ये 1 एम्पियर करंट पसार होतोय, याचा अर्थ काय झाला, त्याच्यामधला विद्युत भार किती असेल, 1 कुलम. Understand? Any doubts? I think you are clear with this theory. Clear आहे ना सगळ्यांना एकदम? आता पहा, example 4.10 आहे, the horizontal component of Earth's magnetic field at a certain place is 3 into 10⁻⁵ Tesla and direction of a field is from geographic south to geographic north.
तर जे पृथ्वीचं जे चुंबकीय क्षेत्र आहे त्याचा एक होरिझॉन्टल म्हणजे आडवा कंपोनेंट आहे. ओके, दोन कंपोनेंट, एक उभा कंपोनेंट, आडवा कंपोनेंट. मग आडवा जो कंपोनेंट आहे त्याचं मॅग्नेटिक फील्ड किती आहे? 3×10⁻⁵ टेस्ला आहे, बरोबर. आणि त्याची डायरेक्शन काय कुठे आहे? फ्रॉम जिओग्राफिक साऊथ टू जिओग्राफिक नॉर्थ. मग जिओग्राफिक साऊथ नॉर्थ म्हणजे काय? नॉर्थ साऊथ हे ईस्ट असतं आणि हे वेस्ट. ओके, मग आपण साऊथ टू नॉर्थ जातोय, हे मॅग्नेटिक फील्डचं कंपोनेंट आहे आणि ह्या दिशेत तुमचं मॅग्नेटिक फील्ड BH आहे. ओके, आता इथपर्यंत झालं. अ व्हेरी लॉंग स्ट्रेट कंडक्टर इज कॅरिंग द स्टेडी करंट 1 एम्पियर. एक लांबा आपल्याकडे वाहक तार आहे, स्ट्रेट कंडक्टर आहे म्हणजे लांबा वाहक तार आहे ज्याच्यातून 1 एम्पियरचा करंट पास होतोय. व्हॉट इज द फोर्स पर युनिट लेंथ ऑन इट? म्हणजे त्याचा एकम लांबीतील बळ किती असेल? व्हेन इट इज प्लेस्ड इन अ प्लेस्ड ऑन अ हॉरिझॉन्टल टेबल अँड डायरेक्शन ऑफ अ करंट इज. आता त्याला एखाद्या हॉरिझॉन्टल टेबलवर ठेवलाय आपण, बरोबर, एक वाहक तारला. ओके, आणि त्याचा मग एकम लांबीतील लागणारं बळ शोधायचं आपल्याला. आणि सगळ्यात पहिली कंडिशन काय आहे की त्याचा करंट कुठे आहे? ईस्ट टू वेस्ट आहे. सगळ्यात पहिली कंडिशन काय आहे की त्याचा करंट काय असेल? ईस्ट टू वेस्ट. म्हणजे अशा प्रकारे तो वाहक तार असा ठेवला असेल आणि ईस्ट कडून वेस्ट कडे करंट फ्लो होतोय त्याचा. ओके, ही पहिली कंडिशन आहे. दिस इज युअर फर्स्ट कंडिशन. आणि सेकंड कंडिशन काय असणार आहे की जो वाहक तार आहे वेस्ट ईस्ट वरती नॉर्थ आणि खाली साऊथ आणि हे मॅग्नेटिक फील्ड असेल BH. आणि जो वाहक तार आहे सेकंडली कसा ठेवलेला आहे? साऊथ टू नॉर्थ. सेकंडली त्या वाहक तारला बी असंच ठेवलं तुम्ही, साऊथ टू नॉर्थच ठेवलेलं आहे दुसऱ्या केसमध्ये. मग ह्या केसमध्ये ते दोघं एक दुसऱ्याला समांतर होऊन जातील. इथं थिटा बरोबर किती बनेल? 0. आणि इथं थिटा बरोबर किती बनेल? सर हा, म्हणजे 2 वाहक तार घेतले का दुसऱ्या कंडिशन एखाद मध्ये? वाहक तार आहे त्याला 2 वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये घेतली. पहिली कंडिशन काय घेतली की त्याला वेस्ट टू ईस्ट ठेवलंय, त्याचं करंट वेस्ट टू ईस्ट फ्लो होतंय, ईस्ट टू वेस्ट फ्लो होतंय. ईस्ट टू वेस्ट फ्लो होतं म्हणजे वाहक तारला तुम्ही तसं ठेवणार तेव्हाच ते करंट तसं जाईल ना. करंट स्वतः थोडी डिसाईड करणार आहे. म्हणजे पहिल्या वेळेस वाहक तार असा ठेवलाय आणि दुसऱ्या वेळेस वाहक तार असा ठेवलाय. समजलं? मग पहिल्या वेळेस वाहक तार असा आहे म्हणजे अँगल कितीचा बनेल? 90चा. दुसऱ्या वेळेस वाहक तार असा म्हणजे अँगल कितीचा बनेल? 0चा. मग आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला, आपल्याला फोर्स कसा शोधायचा पाहून घ्या. फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे एकम लांबीतील बळ. आता ह्या वाहक तारवर लागणाऱ्या बळचं सूत्र काय? तर हे सूत्र असतं. ओके, मग वेक्टर F इज इक्वल टू I वेक्टर L क्रॉस B आणि त्याचं मूल्याचं सूत्र काय म्हणतं? ILB साइन थिटा, बरोबर. साइन थिटा अँगल येतो. ओके, पण आपल्याला इथं कोणता फोर्स शोधायचा? त्यांनी काय सांगितलं? फोर्स पर युनिट लेंथ. मग ह्या लेंथला, ही जी लेंथ आहे याला छेद मध्ये घेऊन जा आणि त्याला नवीन नाव देऊन द्या स्मॉल f. स्मॉल f इज इक्वल टू कॅपिटल F/L इज इक्वल टू IB साइन थिटा उरेल फक्त. ओके, मग हा फोर्स तुम्हाला शोधायचा IB साइन थिटा. आता पहिल्या केससाठी व्हेन करंट इज फ्लोइंग फ्रॉम ईस्ट टू वेस्ट, ईस्ट टू वेस्ट जात आहे करंट आणि तुमचा जो चुंबकीय क्षेत्र आहे ते नॉर्थ टू साऊथ आहे. मग यांचा मधला अँगल कितीचा बनेल? थिटा बरोबर 90. आणि साइन 90 ची किंमत किती असते? साइन 90 किती असते? साइन 90 इक्वल्स टू 1 असतं. मग इथे साइन 90 बरोबर 1 ठेवतो, I इंटू बी. I किती आहे? 1 एम्पियरचा करंट फ्लो होत आहे. ओके, आणि मॅग्नेटिक फील्ड किती आहे? 3×10⁻⁵. मग किती बळ येईल इथं? तर एकम लांबीवर लागणार बळ 3×10⁻⁵ न्यूटन पर मीटर. ओके, हे झालं पहिलं सॉल्व. ए झालं सॉल्व. आता बी साठी, आता बी साठी दोघांमधला अँगल कितीचा आहे? 0. तर साइन 0 काय? 0. मग फोर्स काय झाला? 0. सेकंड मध्ये काय येईल उत्तर? डायरेक्ट 0 न्यूटन पर मीटर. हे न्यूटन मीटर इन. सर हा, आवाज नाही येतो तुम्हाला? हॅलो. हॅलो, तुझा आवाज नाही समजत मला. हा सर, हा, बी काय ते BH? BH हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे मॅग्नेटिक फील्डचा. त्यांनी तसं लिहिलंय म्हणून त्याला मी BH नाव दिलेलं आहे. ते बोलले की तो हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे म्हणून फक्त BH नाव दिलंय, नथिंग एल्स. मॅग्नेटिक फील्डच येते. ओके, क्लिअर? एक्झाम्पल समजलं? खूप सोपं एक्झाम्पल आहे. आता तुम्हाला डायरेक्शन समजलं म्हणजे इझिली उत्तर येऊन जाईल. आकृती बनवायची राहते, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या वाटल्यास.
Okay, so when current is flowing from north to south, theta equals to 0, F equals to 0, there is no force on a conductor. मग तेव्हा कोणताही फोर्स लागणार नाही. Okay, done.